नेर शहरातील ताज नर्सिंग होमवर अचानक जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड यांच्या नेतृत्वात पथकाने धाड घातली। तसेच तब्बल 4 तास चौकशी केली। चौकशीतील अनेक अनधिकृत बाबी आढळल्याने रुग्णालय सील करण्यात आले। या प्रकरणी नेर पोलिसात तक्रार देण्यात आली होती। शहरातील ताज नर्सिंग होमवर सकाळी 11 वाजताच्या सुमारास अचानक जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड यांच्या नेतृत्वातील पथकाने धाड घातली। तसेच तब्बल 4 तास चौकशी केली। चौकशीतील अनेक अनधिकृत बाबी आढळल्याने रुग्णालय सील करण्यात आले। शिवाय पथकाने ही कारवाई केल्यानंतर या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारही दिली। या कारवाईने संबंधित रुग्णालयावर दुसऱ्यांदा सील होण्याची नामुष्की ओढविली आहे। शहरातील तेलीपुरा परिसरातील ताज नर्सिंग होम येथे अनधिकृतपणे महिलांची प्रसूती होत असल्याची गोपनीय तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड यांच्याकडे काही दिवसांपूर्वी प्राप्त झाली होती। या तक्रारीची गंभीर दखल घेत त्यांनी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रमेश मांडनकर आणि काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेत तेथे धाड घातली। तब्बल 4 तास ही चौकशी सुरू होती। त्यामध्ये नर्सिंग होमच्या संचालक डॉक्टर शबीना मिर्झा यांच्याकडे बॉम्बे नर्सिंग होमचे नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे पुढे आले। एवढेच नव्हे तर बायोमेडिकल वेस्ट प्रमाणपत्र आणि अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आढळून आले नाही। शिवाय महिलांची प्रसूती करण्याचा कुठलाही अधिकारी नसताना प्रसूतीगृहामध्ये औषधी व उपकरणे आढळून आली। त्यानंतर पथकाने नर्सिंग होम रितसर सील केले। शिवाय स्थानिक पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली।